गुड आफ्टरनून मित्रांनो, मी नितीन थोरा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज काही राईडचा प्लॅन नाही आहे किंवा हा ट्रॅव्हल रिलेटेड ब्लॉग नाही आहे. हा एक अनबॉक्सिंग ब्लॉग असेल. तर अनबॉक्सिंग कशाची? आता खूप दिवसापासून आपण जेव्हा आउटडोर शूट करतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट जाणवते की जेव्हा मोबाईलने आपण शूट करतो तेव्हा एक्सटर्नल नॉईज खूप कॅप्चर होतोय. त्याच्यामुळे आपला ब्लॉगचा नॉईज म्हणजे जे मी बोलतो तुमच्याशी ते प्रॉपरली क्लिअर कॅप्चर होत नाही. म्हणून एक एक्सटर्नल माईक मी शोधत होतो. तर त्यामध्ये वायर्ड माईक आणि वायरलेस माईक दोन टाईपचे. तर वायर्ड माईक घेतला तर त्यामध्ये वायरिंग हँडल करावी लागते, तर सारखे वायरमध्ये मध्ये येतात, त्याच्यामुळे पण एक वायरलेस माईकवर जात होतो. आता आता ब्लॉगिंग चालू केलं तर इनिशियल लेवलवर आपण हाय एंड माईक्स परचेस नाही करू शकत. बजेटनुसार आपल्याला एक बजेट फ्रेंडली माईक हवा असतो. तर मी एक ग्रीनरोलचा वायरलेस युनिव्हर्सल माईक परचेस केला आहे. रिव्ह्यूज चांगले होते याचे. युनिव्हर्सल माईक आहे म्हणजे हा तुमच्या फोनला, कॅमेऱ्याला, कम्प्युटरला सगळ्याला अटॅच होऊ शकतो. इवन गोप्रोला पण अटॅच होऊ शकतो. प्लस ह्याच्यामध्ये ॲडव्हान्टेज म्हणजे ज्याच्यातून 3 लेवल ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनचं फीचर देतात ते. आता रिव्ह्यूज आपण पर्सनल यूज करू आणि एक कसा याचा रिव्ह्यू आहे ते तुम्हाला मी शेअर करतो. सध्या आपण ह्याची अनबॉक्सिंग करूया, टेस्ट करूया काय ह्याचा रिझल्ट कसा आहे काय. अभी मजा आएगा ना भिड़ो. आपण अनबॉक्सिंग करून बघूया काय काय आपल्याला मिळतं. इन बॉक्स आपल्याला वॉरंटी कार्ड मिळतं आहे, एक युजर मॅन्युअल, ड्युअल चॅनल घेतलं आहे आपण, त्याच्यामुळे 2 ट्रान्समीटर आहेत, एक रिसिव्हर आहे. हा रिसिव्हर दिसतो. हा युनिव्हर्सल आहे म्हणजे आपण कॅमेऱ्याला अटॅच करू शकतो. गोप्रोचा कनेक्टर आहे, टाईप सी कनेक्टर आहे मोबाईलला वगैरे, अँड्रॉइड्स वगैरे. प्लस याला लाइटनिंग केबल म्हणजे आयफोनला वगैरे पण आपण कनेक्ट करू शकतो. त्याचबरोबर 2 ट्रान्समीटर आपल्याला मिळाले. 2 ग्रीनरोचे ट्रान्समीटर आहेत. प्लस त्यासोबत केबल्स, चार्जिंग केबल आपल्याला याच्यावर सेपरेट मिळाली आहे. ओके, हे टाईप ए टू टाईप सी कनेक्टर आहेत. सिंगल साईड आणि ड्युअल साईड दोन्ही एकसाथ आपण कनेक्ट करू शकतो. ट्रान्समीटर आपल्या चार्जिंगला बघू शकता. एक ॲट अ वन टाईम आपण एकसाथ दोन्ही लावू शकतो. ठीक आहे, सगळे आपण साईडला ठेवूया. बाकी अजून काही नाही एवढं. तर बाकी सगळे साईडला केबलिंग वगैरे ओके. बिल्ड क्वालिटी डिसेंट आहे. ज्या बजेटमध्ये मिळतं आहे त्या बजेटमध्ये याच्यापेक्षा अजून काही मिळणार नाही तुम्हाला. पण बिल्डपेक्षा याचा परफॉर्मन्स कसा आहे ना ते आपण टेस्ट करू बघूया. रिसिव्हरला इथे पॉवर ऑन बटन दिलं आहे, तुम्हाला दिसेल. ते प्रेस करून दिलं की ग्रीन लाईट ब्लिंक होती आहे. जोपर्यंत याचं हा आता पेअरिंग मोडमध्ये आहे, जोपर्यंत त्याला ट्रान्समीटर कनेक्ट नाही होणार तोपर्यंत हा ग्रीन लाईट ब्लिंक करत राहणार. ट्रान्समीटर आपला, आपण ट्रान्समीटरला पण सेम पॉवर बटन दिलंय ट्रान्समीटरच्या मागे. ते ऑन करूया. आता ग्रीन लाईट दोन्ही स्टेडी झालेत. इवन ट्रान्समीटर पण जेव्हा पॉवर ऑन करतो तेव्हा ती ब्लिंक होते आणि जेव्हा त्याचं पेअरिंग कम्प्लीट होते रिसिव्हर बरोबर तेव्हा दोघांच्याही ग्रीन लाईट एक स्टेबल मोडमध्ये जात आहेत. तुम्ही पाहू शकता. सध्या तुम्ही जो आवाज ऐकता तो आपल्या मोबाईलच्या इनबिल्ड माईकने आहे. आपण एक्सटर्नल माईक्स वगैरे आता काही कनेक्ट नाही केलेला आहे. आपण हा वायरलेस माईक तो बेसिकली घेतला आहे तो आपल्या गोप्रोसाठीच. जेव्हा आपण मोटो ब्लॉग करत असतो तेव्हा हेल्मेटमध्ये तर आपण वायर्ड माईक ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे. मोनोचा AU400 आहे. तर ह्याचा रिझल्ट पण खूप छान आहे. पण जेव्हा आउटडोर शूट करत असतो तेव्हा आपण हेल्मेटमधून प्रत्येक वेळी तो माईक रिमूव्ह नाही करू शकत, म्हणून आपण एक वायरलेस माईक घेतला आहे. तर आपण याला आता गोप्रोला आपल्या कनेक्ट करून बघूया कसे कनेक्शन्स कसे आहेत ते वगैरे तुम्हाला दाखवतोच मी. तर एकतर गोप्रोला तुम्ही मीडिया मोड थ्रू हा कनेक्ट करू शकता डायरेक्टली 3.5 mm चा जॅक. अदरवाईज जर तुमच्याकडे मीडिया मोड नाही आहे तर तुम्ही असा उलेन्झीच्या केसमध्ये घालून त्याला तुम्हाला गोप्रोच्या माईक अडॅप्टरची जरूरत पडेल. मी ऑलरेडी माईक अडॅप्टर कनेक्ट केलेला आहे, तर मला दाखवून देतो. गोप्रोच्या माईक अडॅप्टरला जिथे इथे 3.5 mm चा जॅक आहे ना तिकडे हा डायरेक्ट कनेक्ट होऊन जाईल.
शकता. आपण गोप्रोला पॉवर ऑन करू. एक चांगली गोष्ट म्हणजे हा रिसिव्हर जो आहे ह्याच्यामध्ये एक्सटर्नल बॅटरी नाही आहे. ह्याला तुम्हाला चार्जिंग पोर्ट यांनी दिलेला आहे ऑलरेडी टाईप सी, आणि त्या बाजूला हा 3.5चा जो जॅक दिला आहे हा इथे तुम्ही तुमचे हेडफोन्स कनेक्ट करू शकता. म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम तुम्ही रेकॉर्ड करताय ते तुम्ही ऐकू पण शकता की प्रॉपर व्हॉइस जातोय की नाही. पण जेव्हा तुम्ही कॅमेऱ्याला कनेक्ट करता तर हा इनबिल्ट पॉवर ऑन होतो. म्हणजे याला एक्सटर्नल पॉवरची जरूरत नाही पडत, चार्जिंग करायची जरूरत नाही पडत. गोप्रोला कनेक्ट केल्यानंतर हा साधारणतः असा दिसतो. हा थोडासा कॅमेऱ्याच्या एक बाहेर आला आहे, त्याच्यामुळे लुकसाठी थोडे जरा वियर्ड वाटेल तुम्हाला, पण ठीक आहे. कारण की तुम्ही इथे अजून तुमचं बजेट जर एक्सटेंड केला, तुम्ही हाय एंडचे माईक घेतले तर तुम्हाला त्यांना प्रॉपर कनेक्टर मिळतो. तुम्ही या वरच्या साईडला तो प्रॉपर कनेक्ट करू शकता. पण ह्याला तसं नाही आहे. ह्याला तुम्ही असं ॲज अ स्टिकसारखं तुम्हाला बाहेरच असं ठेवावं लागणार. पण आता गोप्रो ऑन करून गोप्रोमध्ये कसा व्हॉइस रेकॉर्ड होतोय ते चेकआउट करूया. ओके, गोप्रोला माईक कनेक्ट केलेला आहे आपण. आता आपण नेक्स्ट फुटेज आपण गोप्रोवरच चालू करूया. ओके, आता तुम्ही शूट बघताय तो गोप्रो थ्रू आहे. आपण मोबाईल ऑफ केला आहे आणि आता माईक आपण कनेक्ट केलेला आहे. तुम्ही जो आता साऊंड ऐकताय तो डिफॉल्ट आहे माईकचा नॉईज. ह्याच्यामध्ये आपण अजून काही ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन वगैरे ऑन केलेलं नाही आहे. तर आता तुम्हाला आवाज कसा येतोय तो चेक करा. मी थोडा कॅमेऱ्यापासून थोडा डिस्टन्सवर जातो, दुसऱ्या रूममध्ये जाऊन तो, तरी तुम्हाला डिस्टन्स आवाज कसा येतोय ते कॅप्चर होतो ते बघा. आता थोडा डिस्टन्सवरून मी बोलतोय, साधारणतः दुसऱ्या रूममध्ये जाऊन. आता आवाज कॅप्चर होतोय की नाही तुम्हाला समजेलच. ओके, ठीक आहे. आता आपण नॉईज कॅन्सलेशन वगैरे अजून काही ऑन केलेलं नाही आहे. ओके, आता आपण फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन करूया. सिंगल क्लिक केलं की ते सिंगल ब्लिंक होईल. सिंगल ब्लिंक झाले की समजायचं की फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन झालं आहे. तर बघा तुम्ही आता फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे. आता साऊंड कसा येतोय तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आपण तर सेकंड लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन करूया. आता सेकंड लेवल नॉईज कॅन्सलेशन आपण ऑन केलं आहे. टोटल 3 लेवल आहेत, अजून एक लेवल आपण ऑन करू शकतो. सध्या सेकंड लेवलवर कसा आवाज येतोय समजत असेल. आता आपण थर्ड लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन करूया. 3 वेळा ब्लिंक झाले की समजायचं थर्ड लेवल ऑन झालंय. आत्ता साऊंड कसा कॅप्चर होतोय तर आता फर्स्ट लेवल आणि सेकंड लेवलपेक्षा थोडंसं बेटर साऊंड तुम्हाला येत असेल. हलकेसे डिस्टर्बन्स वगैरे अजून कमी झालेत, त्याच्यामुळे आपण चेकआउट करूया आता. ठीक आहे, ओके. आणि आता जर कॅन्सल करायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला स्विच ऑफ करायला लागतो. काही 3 सेकंद आपण होल्ड करून ठेवला की हा ऑटोमॅटिकली स्विच ऑफ होऊन जाईल. आपण आता माईक डिस्कनेक्ट केला आहे. आता तुम्ही जो आवाज ऐकताय तो गोप्रोचा इनबिल्ड माईक आहे. व्हॉइस क्वालिटीमधला डिफरन्स तुम्हाला जाणवतच असेल. जेव्हा आपण ग्रीनरचा वायरलेस माईक जेव्हा कनेक्ट करतो तेव्हा ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनमुळे व्हॉइस क्वालिटी कशी येते आणि आता इनबिल्ड माईकमुळे व्हॉइस क्वालिटी कशी येते तुम्हाला समजतच असेल. त्याच्यामुळे तुम्ही इझिली जज करू शकता. जेव्हा आपण हा कनेक्ट करतो ना तेव्हा खूप प्रमाणात व्हॉइस चांगल्या क्वालिटीचा येतो आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही आउटडोर शूट करत असता तेव्हा तुमच्या व्हिडिओ क्वालिटीबरोबर तुमचा ऑडिओ क्वालिटी इम्प्रूव्ह करायसाठी हा खूप हेल्प करेल. आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला याचा आउटडोर शूट करताना कसा आवाज येतोय ना ते तुम्हाला दिसेलच. म्हणजे ब्लॉग्स तुम्ही बघत राहा. तर तुम्हाला मी जसं बोललो याच्यामध्ये ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशनचं फीचर जे जर तुम्हाला समजलं तर मी परत एकदा सांगतो. जेव्हा आपण ऑन करतो, जेव्हा आपण हा पेअर मोडमध्ये असतो ना
तेव्हा फर्स्ट लेवल आता बाय डिफॉल्ट जो आहे ना तो विदाउट ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आहे. ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन आपण ऑन नाही केले. जर ऑन करायचं असेल तेव्हा आपला जो ट्रान्समीटर आहे, ट्रान्समीटरच्या मागे जे पॉवर बटन आहे ते सिंगल प्रेस केलं की हा एक सिंगल ब्लिंक होणार. सिंगल ब्लिंक झाल्याच्या नंतर हा समजायचं की फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन झालं आहे. बघू शकता आता हे फर्स्ट लेवल नॉईज कॅन्सलेशन ऑन आहे. जेव्हा सेकंड टाईम आपण ब्लिंक करू पॉवर बटन प्रेस करू तेव्हा 2 वेळा ब्लिंक करेल म्हणजे सेकंड लेवल, आणि तिसऱ्यांदा क्लिक केल्याच्या नंतर हा 3 वेळा ब्लिंक करेल म्हणजे थर्ड लेवल. तुम्ही बघू शकता. आता आपण सेकंड लेवल ऑन करूया. 2 वेळा ब्लिंक केला. आता थर्ड लेवल करताना 3 वेळा ब्लिंक केला म्हणजे आता हे थर्ड लेवल नॉईज कॅन्सलेशनचं ॲक्टिव्ह झालं आहे. ह्याच्यानंतर परत डिफॉल्ट मोडवर आणायला ऑप्शन नाही आहे. तुम्हाला डायरेक्ट हा पॉवर ऑफ करावा लागेल. पॉवर ऑफ केल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही ऑन करणार तेव्हा हा परत डिफॉल्ट मोडमध्ये जाणार. ह्याचा लॉंग टर्म रिव्ह्यू तुम्हाला आपल्या ब्लॉग्स नंतरच कळेल. सध्या तर आपण फक्त अनबॉक्सिंग केली आहे आणि याचे फीचर टेस्ट केले तर सध्या हा ओके चालतोय. पण याची क्वालिटी कशी आहे आणि व्हॉइस कसा कॅप्चर करतोय हे तुम्हाला आपल्या फील्ड टेस्ट नंतरच समजेल. फील्ड टेस्ट मीन्स तसेच तुम्ही आपले व्लॉग्स बघू शकता पुढचे, त्याच्यामध्ये याची रेकॉर्डिंग तुम्हाला कळेलच. तर सांगायचं असं झालं तर सध्या मार्केटमध्ये मिळणारा हा एकच मॉडेल असा आहे की तो तुम्हाला युनिव्हर्सल कनेक्शन प्रोव्हाइड करतो. म्हणजे कॅमेरा, कम्प्युटर प्लस तुमचा अँड्रॉइड मोबाईल, आयफोन ऑल्सो. पण ह्याच्या कम्पॅटिटर जे दुसरे आहेत ते तुम्हाला सिंगलच कनेक्शन प्रोव्हाइड करतात. एक तर तुम्हाला टाईप सी कनेक्टर देईल, नाहीतर 3.5चा जॅक प्रोव्हाइड करेल. तर हा घेताना तुम्हाला 2 ऑप्शन्स आहेत. तुम्ही एक तर सिंगल चॅनेल घेऊ शकतात म्हणजे सिंगल ट्रान्समीटर सिंगल रिसिव्हर, अदरवाईज तुम्ही ड्युएल चॅनेल घेऊ शकता, ड्युएल ट्रान्समीटर सिंगल रिसिव्हर. तर मी सजेस्ट करतो बेटर ड्युएल चॅनेलच घ्या. जर तुम्ही एकटे ब्लॉगिंग जरी करत असाल किंवा आउटडोर शूटिंग करताना तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तरी पण जर तुमच्याकडे 2 ट्रान्समीटर असतील आणि तुमच्याकडे चार्जिंगचा टाईम नसेल तर तुमचे दोन्ही चार्ज असतील तर एकाचा चार्ज संपल्याच्या नंतर तुम्ही दुसरा यूज करू शकता. त्याच्यामुळे ॲट अ टाईम दोन्ही डिस्चार्ज होण्याचा चान्स नसतात. तर तुम्ही जर सिंगल तुमच्याकडे ट्रान्समीटर घेतला तुम्ही सिंगल चॅनेलवाला तर जेव्हा तुमचा डिस्चार्ज होईल तर तुम्हाला वेट करावा लागेल हा चार्ज होण्याचा, तोपर्यंत तुम्ही रेकॉर्डिंग करू शकत नाही. तर बेटर मी सजेस्ट करतो की तुम्ही ड्युएल चॅनल प्रिफर करा. माईकची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. ॲमेझॉनवरून मी परचेस केलेला होता. हा ग्रीनरोचा S12 Pro मॉडेल आहे. तर याचा साधारणतः तुम्हाला हा 2000च्या आसपास पडेल. जर ऑफर्समध्ये किंवा प्रमोशनल कोड्समध्ये तुम्हाला अजून डिस्काउंट मिळेल. मला हा साधारणतः 1899ला पडला. त्याच्यामुळे याचा परफॉर्मन्स वगैरे तर मला तर चांगला वाटतो आहे. पुढचे रिव्ह्यूज नंतर तुम्हाला कळेलच की कसा परफॉर्म करतो आहे हा. व्हिडिओ म्हणजे बघत राहा तुम्ही. आजची अनबॉक्सिंग आपण इकडेच संपूया. आवडला असेल तर जरूर लाईक करा. ह्याचा व्हॉइस क्वालिटी कशी आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओजमध्ये कळेलच. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. सध्या बजेट फ्रेंडली माईक म्हणून हा मी सजेस्ट करतो आहे. स्वतः मी पण बजेट फ्रेंडली सर्च करत होतो त्याच्यामुळे मी पण हाच ग्रेनरचा प्रिफर केला. बघूया क्वालिटी कशी आहे त्या हिशोबाने आपण नंतर अपग्रेडचा विचार करूच. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इकडेच संपूया. आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे रिव्ह्यूज अँड कमेंट ऑलवेज वेलकम. मी जरूर फॉलो करेल तुमचे सजेशन्स. थँक्स फॉर वॉचिंग.